खऱ्या अर्थाने सद्गुरुदादांच्या समवेत आता सर्वांनी आता त्यांच्या संख्येमध्ये हे होते कार्य का नाही. दादांच्या संख्येमध्ये काही आपण गुरुपौर्णिमा साजऱ्या झाल्या. खऱ्या अर्थाने व्यास पौर्णिमा अर्थात गुरुपौर्णिमा, कारण हे सर्व दादा सांगायची व्यास उच्चिष्ट जगत्रयी म्हणजे व्यासांनी महाराज सर्व काय केलंय. कारण महाभारत जी व्यासांनी महाराज केलं, कारण महाभारती नव्हे ते नव्हेची गात्री जगती म्हणून व्यास उच्चिष्ट जगत्रयी म्हणजे व्यासांचं उष्ट हे सर्व, आणि म्हणून ही गुरुपौर्णिमा आपण साजरी करत असतो. तसं जर पाहायला गेलं तर आता जे जुने मंडळीत जुने नवी तसं काहीच नाही बरं का. पण एक व्यवहारासाठी म्हणायचं, जर दिव्याने दिवा लावला तर त्यातला माऊली सांगतात त्यातला नवीन कोणता आणि जुना कोणता, फक्त दिवे कसे पाहिजेत पेटलेले पाहिजेत. त्यातला आधीचा सांगता येत नाही आणि जुनाही सांगता येत नाही, परंतु ते तीव्र राहणं महत्वाचं आहे. सांगायचं आहे की व्यवहाराच्या दृष्टीने असं की महाराज दादांची, कारण महात्म्यांकडे काय वर्म आहे का नाही. आता जर विषय प्रवचन तसं जर म्हणजे प्रवचन सांगायचा जर विषय झाला आता सुंदर विषय झाले, कारण ही तर खरी परमार्थाची पोच आहे. अशी सुंदर असे असणारे तयार होणं, नवीन पिढी नवीन फळी तयार होणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि आता जर पाहायला गेलं अमृताचा वर्षाव झालाय का ना, पाची पाकवानं खाल्या दुसरं बाकीचं खाण्याची काही इच्छा राहत नाही. पण आता भाऊ म्हणले बसा थोडं, मला तर भाऊ थोडंसं तसं दादांना सगळे आग्रह करून बसा लावायचे, थोडं दादा तुम्ही सांगा थोडं तसं म्हणलं. भाऊ शेवट समारोप करतील, बरं आता करतील समारोप. पण महाराज एक भाव जो अंतःकरणातला आहे दादांचं, जो आपण इथं सादर आपण ऐकलं म्हणतो ताई, इथं ज्यावेळेस सादरी होती आणि ज्यावेळेस सहसाधकांच्या अंतःकरणातून असला जो भाव आहे, आता तसा यांचा भाव सरताय सगळ्यांची महाराज. सरतेशिवाय भावाशिवाय आता मग अशी सुद्धा म्हणले सुंदर महाराजांनी प्रवचन केलं. आता काय नम्रता आहे, लिनता आहे, उलट ती आपल्यामध्ये येणं हे पण दादाला विनंती करतो, हे महत्वाचं आहे. आपल्याला किती ज्ञान झालं त्यापेक्षा ते किती पसनी पडलं, गडी किती उतरलं आणि आपल्यामध्ये किती नम्रता आली, किती लिनता आली. सुंदर रुपाने ताई सुद्धा बोलल्या एकापेक्षा एक. आमच्या ताई नवीन बरेच नवीन मंडळी आज बसली बरं का. काही ऋषिकेश सुद्धा मग अशी प्रवचनाला बसला, काही ताई बसला, कारण असे नवीन तयार होणं सगळ्यात महत्वाचं आहे का नाही. आणि त्यात नवीन जुनं, जसं कुस्ती मैदानामध्ये कसं असतं, डायरेक्ट महाराष्ट्र केसरी कुस्ती नसती महाराज, डायरेक्ट फायनल कुस्ती नसती, रेवड्यापासून असतं. लहान मोठ्याचा मिलाप म्हणजे मैदान आहे, डायरेक्ट मोठ्या कुस्त्यामध्ये म्हणलं रेवडे मोठ्या, तसं इथं रेवडी तसं लहान नाही महाराज, रेवडी तर उलट निकाली कुस्ती असती बरं का. तसं इथं सुद्धा अनुभव जर ऐकले तर मला साधकाचा निश्चय होतो. दादा सांगायचे थोडे अनुभव जर सांगितले तर, कारण सगळ्यांची बुद्धी तेवढी नसते महाराज. तेवढं सगळ्याला पहिलं तुम्ही सांगा, आता आपण गुन्हे उचलू शकतो पण लहान गुन्हे अर्धी तरी उचलेल का, आणि जर दिली खाली तर नाही फक्त त्यांना मला तसं, कारण सर्वांचं असणार तत्व एकच आहे, पण सर्वांच्या अंतःकरणाचं तेवढं झालेलं नसतं महाराज. म्हणून त्याला दोन्हीचा मिलाप जर दिला तर महाराज मेळ बसतो. आणि म्हणून सुंदर असा अनुभव असणारे मांडलेले, सुंदर असा विषय मांडलेला आहे महाराज. आणि म्हणून सांगायचा विषय असा की दादा पौर्णिमा साजरी करायची कशासाठी करायचे, कारण एवढं लांब आहे, कोणतं गोठीगाव एवढं लांब आहे, प्रत्येक साधकाला जाता येत नव्हतं त्याला. इथं यायचं म्हणतरी अनेक अडचणी असायच्या, म्हणून दादा म्हणायची घरच्यांना सुद्धा घडत नाही म्हणायची. अनेक बाबांची म्हणून साजरी करायची, स्वतःची म्हणून दादांनी कधीच गुरुपौर्णिमा साजरी केलेली नाही महाराज, कधीच नाही. आणि ज्यावेळेस ते आपले शंकरबाळ महाराजांना बसवलं, आता शंकरबाळ महाराजांना श्रीपाद बाबांकडून अनुग्रह आणि खरी संगोपन केलं ते दादांनी केलं महाराज. बाबांनी ध्येय ठेवल्यानंतर आता कसा अनुग्रह झाला शंकरबाळ महाराजांना, कसं काय. पण महाराज श्रद्धा, जसं आता महाराजांनी विषय म्हणला, काही आता नम्रता आहे त्यांच्याकडे भरपूर आपले सचिन भाऊ, कारण महाराज सेवाभाव आहे त्यांच्यापासून, पहिल्यापासून हा सेवाभाव आहे अंतःकरणामध्ये. आणि परमार्थामध्ये सगळ्यात महत्वाचं आपल्याला किती येतोय, आपण किती सांगतोय, सांगणं हे चांगलंच आहे महाराज, पण आपण किती ते जगतोय हे महत्वाचं आहे. आपण व्यवहारामध्ये त्याचा किती वापर करतोय का नाही, कारण संतांनी ती वापर केलेला आहे. आज कोणाची असणार महाराज प्राणप्रतिष्ठा किंवा कोणाचंही मंदिर होत नाही मी म्हणून, आणि कधी त्यांनी महात्म्यांनी कधी अपेक्षाच केली नाही. कारण ज्यांनी आपलं अस्तित्व बाबामध्ये पाहिलं, आपलं सर्वस्वच बाबा मानलं महाराज, गुरुपणा सुद्धा ज्यांनी कधी मिळवला नाही. मग सांगायचा विषय असा की खऱ्या अर्थाने हा उपदेश म्हणून नाही महाराज, एक त्यांचा निरोप म्हणून बोलतोय. शंकरबाळ महाराजांना महाराज अनुग्रह व्हायच्या अगोदर त्यांचे जे ताईत अनुग्रह, आणि शंकरबाळ महाराज तसं पाहायला गेलं तर शिकवायला होते आळंदीमध्ये कोणाला, विद्यार्थ्यांना. आता विद्यार्थ्यांना शिकवणं म्हणजे काय सोपं आहे का, मग व्याकरण असेल वेगवेगळे प्रकार असतील, आता विद्यार्थी तयार करायचं त्यांचं समजता. आता हे अनुग्रह ऐकल काय तुम्ही सांगा बरं एखाद्याला. सहज नामाचा विषय सहज हे महाराज, एवढं सहजपासून एवढं सोपं नाही.
सहजपासनं तुका म्हणे ते पाहिजे जातीचे. मला श्रद्धा विश्वास सगळ्यात महत्वाचे. आणि थोडा अहम आला ना, मला काहीतरी येतंय, मला काहीतरी कळायला लागलं, तर माणूस उलट भक्तीपासून दूर जातो. मला भगवंतापासून दूर जातो. कारण ज्याने अहंकाराला जवळ केलं तो भगवंतापासून दूर जातो. पण ज्याने अहंकाराला सोडलं महाराज, अहंकाराला टाकून दिलं काय, त्याला भगवंत जवळ करत असतो, त्याला सद्गुरू जवळ करत असतात. गावबाकर काय होतं, बाकीचे किती शिष्य होते. बाकीच्याला प्रश्न पडला म्हणजे नाताने ते ठेवल्यावरती, आता मग अशी महाराजांनी सांगितल्याप्रमाणे आता हे पुढचं लिहायचंय रामायण, पुढचं लिहायचं कोण देणार, प्रत्येकाला आपलंच नाव घेते. पण गावाला बिचाराला पोळ्या खायचं माहिती होतं, पण निष्ठीने खायचा, निष्ठीने सेवा करायचा. पोळ्या जरी खात असता दोन तर काम सोबतच होतं. काम प्रत्येक काय मला परफेक्ट काम करणार सांगितलंय ना, नाही काम करणार. मग त्या गावबाकून त्यांनी करून घेतलं का नाही, गावबाकून ते करून घेतलं. कारण करणारे कोणच, तुम्ही आम्ही कॉलर ताट करून कधीच होऊ शकत नाही महाराज, कारण सर्व त्यांच्या सत्तेने चालत असतं. सांगायचा विषय असा आहे की सहजासहजी ते विषय ऐकत नव्हते, पण आमच्या असणाऱ्या शंकरबाळताईंचा विश्वास, श्रद्धा किती त्यांना सहन करावं. आता शंकरबाळ मला कोणाला सांगतात म्हणजे मी काय काय केलं तुला, हे तुला ती ना म्हणते तिकडे टाकून दे म्हणायचे, हे मी एवढं शिकवतो अंक करतो. पण ताईंनी बाबावरती दादावरती श्रद्धा ठेवली आणि खऱ्या अर्थाने ते कामाला आलं. आणि नंतर त्यांनीच अनुग्रह बाबांकडून घेतला. सांगायचा विषय असा की बाबांनी ते ठेवल्यावरती खरा संभाळ दादांनी त्यांचा केला. का केला, माझा शिष्य म्हणून नाही महाराज, माझ्या सद्गुरूंचा निरोप आहे हा, माझा गुरुबंधू म्हणून इतका सांभाळ केला. आणि एवढा सांभाळ केल्यानंतर शंकरबाळ महाराज मग इकडे यायला लागले ना, इथं गुरुपौर्णिमा साजरी झाली. कुठं नाशिकवरून यायला लागले, सिन्नरवरून यायला लागले इकडं. आणि येत असताना ते गाडीला एक प्रसंग डेंजर होता, हे डेंजर होता. जसं त्यांनी तुम्ही सांगितलं ना करोना, तसा डेंजर प्रसंग होता. त्यांनी डोळे झाकले होते सगळे कुटुंबानी, म्हणजे आपलं कुटुंबच संपलं. 2 गाड्या कोणासमोर आले, हिंमत न महाराज, हे डोळे झाकले. आता कसे वाचवले दादांनी त्यावेळेस सुद्धा म्हणले, मग अशी म्हणते ताईंना तसं म्हणले, दादा म्हणले की बाबा जेलणारा कोण होता, जेलणारा किती तारा झाला असेल, तसं ज्यांनी मध्यस्थी केली त्या मध्यस्थीला किती तारा झाला असेल दादा त्यावेळेस म्हणले होते मला. हे आणि मग त्याला प्रवचन करायला लावलं होतं इथं. त्यावेळेस प्रवचन करत असताना त्यांच्या मुखातून असे शब्द निघायला लागले ना. आता ते काय, त्या अंतकरणाला भाव आहे महाराज, आणि तो बाहेर पडायचा. पण दादांना इकडे महाराज टोचवल्यासारखं व्हायचं दादांनी. आता आपल्याला कौतुक स्तुती बरी वाटते, त्याला निंदा तेवढी बरी वाटते का. आता ते आपण आपल्याला लावायचं आहे, दुसऱ्याला काय लावत बसायचंय. जेवढी स्तुती आपल्याला बरी वाटते तेवढी निंदा बरी वाटते का. महात्म्याला स्तुती आणि निंदा हे दोन्ही तेवढ्याच महाराज डेंजर असतात. पण दादांना ते सहन झालं नाही, डोळ्याला धार लागले तिकडे. आणि शेवटी सगळ्यांनी विनंती केली, दादा तुम्ही बोला. तर दादा म्हणले मला वाटतंय मी ह्यासाठीच साजरी केले काय माझी स्तुती, याला बडी स्तुती करायसाठी. अरे ज्यांनी ह्यासाठी आठास केला, ज्यांनी ह्यासाठी आपलं शरीर खर्च केलं महाराज, नवे नवे आपलं आयुष्य ज्यांनी खर्च केलं महाराज, काय कारण संसाराच्या नावे घालून या शून्य, आणि तीच कार्य महाराज महात्म्यांनी केलं. आणि म्हणून खऱ्या अर्थाने आपण हे गुरुपौर्णिमा साजरी करतोय, त्यांच्या दरबारामध्ये आपण आहोत का नाही. आता तसं जर पाहायला गेलं तर भाऊंना बरेच फोन यायचे, कसं नियोजन काय नियोजन. भाऊ म्हणले आता कसं आहे परिस्थिती म्हणजे महत्वाचं आहे, जैशी स्थिती आहे वैश्या परी राहील, जशी स्थिती असेल तसं महाराज. पण घालून या भार, भार कोणावरती घालायचा आहे, घालून या भार राहिलो निश्चिंती, त्यांचं पूर्ण दादावर, दादा जसं करून घेतील तसं. आणि बघा बरं बघा कीर्तनाला सुद्धा काय आश्चर्य. आता राऊत महाराजांची गाडी कोणची यायला थोडा उशीर झाला, हे दादा भाऊ कारण आपले गुलाब तात्या म्हणले लवकर सांगा त्यांना. सकाळी फोन झाले, रात्री फोन झाली, पण बाकीची कुटुंबातली यायची म्हणल्यावरती थोडा उशीर झाला. पण ते सुतार भाऊ, संतोष भाऊ, त्यांची दिदी, कसं नियोजन येतं काय भाऊ म्हणजे कधीच कमी पडत नाहीच महाराज त्यांच्या कृपेने. आणि सगळी मंडळी तत्परत महाराज, कारण महाराज ही सगळ्यात मोठी, हे सगळ्यात मोठी सेवा आहे. आणि म्हणून प्रत्येकाच्या अंतकरणामध्ये हा सेवाभाव आहे का नाही, हा सेवाभाव सगळ्यात महत्वाचा आहे. आणि म्हणून संताकडे काय आहे, गुरु तेथे ज्ञान. संताकडे आहे काय, ज्ञान आहे. कोणतं ज्ञान, आज यावर ज्ञान सगळ्याकडे आहे. यावरच्या दुरे कमी का महाराज, एक एकावन्न बडे या हरामध्ये. पण ही बहुसागर तरुण जाण्याचं ज्ञान सगळ्याकडे आहे का. कारण जीवाची देहबुद्धी झाली, या देहाला आपण चिकटलेलो आहे ना, ह्या देहालाच मी म्हणू लागलोय आणि या देहाला सत्य म्हणू लागलोय. पण आपण देह नसून आपण आत्मरूप आहोत ना, हे बुद्धीला पटतं का, पिलवतं का. मग सोडून बाबा काय कीर्तन झालं महाराज, अमृताचा वर्षाव झाला, किती सुंदर कीर्तन झालं, आणि किती विचार महात्म्याने मांडला महाराज. पण तो विचार ग्रहण करणं महत्वाचं आहे. आणि बाबा दादा सांगायचे प्रबोध म्हणजे विचाराचा विषय आहे महाराज. विचार जर कळला तर मनाची मेळ बसला, आणि विचार जर नाही कळला तर मग काय पदरात काय, मुखी ब्रह्मनाम
हाती सात्विक कर्म पण विनोगाय नाही फल जे आहे. आणि जर विनियोग नाही कळला तर महाराज व्यर्थ जाण्याचा मोठा धोका आहे. पण साधूला वाटतं व्यर्थ जाऊ नये, का नाही, सार्थकता व्हावी. सत्संग एकासाठी ही गुरुपौर्णिमा साजरी करायची. तसं जर पाहायला गेलं तर आपला उजाळ आहे. उजाळ कोणाचा आहे तुम्ही सांगा. आपल्याला घरात लग्न असलं तर आपण काय करतो, देव कुठून येतो, मी आहे ना उजाळ काय नेलं देव. पण आपल्याला कधी उजळून घेतो का आपण कधी? हा पट्टी आली एखादं कोणी उजळून देणार आलं की लगेच माहिला मंडळी मग ऍसिड असू द्या काय असू द्या कसं असेल ते असू द्या चांदी काढून घेऊ द्या. पण पट्ट्या सुद्धा कशाला देतात, उजळा देतात. पण महाराज संतांनी हा भक्ती मार्ग नवे नवे आपल्याला आलेला आवरण, कारण जे 3 दोष सांगितले मद विक्षेप आणि आवरण, का नाही, कारण आवरण हा दोष सद्गुरु कृपेशिवाय जाऊ शकत नाही महाराज. मद विक्षेप जाऊ शकतात पण त्याला सुद्धा घासावं लागते. मद विक्षेप, मल म्हणजे काय, विक्षेप म्हणजे काय महाराज. मल म्हणजे मनाची मलिनता आहे. काय बघा तुम्ही एखाद्याला जा चिंतन बसले बोलले कडा जांभळ्या येते, हा कुठला दोष आहे? मला हिरवी नाही येतो ती कुठं बसले अजिबात येत नाही. पण चिंतनला बसले काय होतं, जांभळ्या येतात. म्हणजे कुठला दोष आहे? मल नावाचा. आणि चिंतनला बसले की लक्ष लागत नाही. कुठला विषय? विक्षेप, मनाची चंचलता आहे. हा विक्षेप आहे महाराज. पण ही 2 गोष्टी तसं जर पाहायला गेलं तर इतर गोष्टी जाऊ शकतात बरं का स्वतःच्या बाहुबलावरती. पण तिसरा जो दोष आहे आवरण नावाचा दोष, आणि आवरण नावाचा दोष हा सद्गुरु कृपेशिवाय जाऊ शकत नाही. कारण सद्गुरु कृपा हाती चढे तेथे भक्तीचे भंडार उघडे. सद्गुरु कृपेशिवाय भक्तीचं भंडार उघडत नाही महाराज. आणि म्हणून महात्म्यांनी दादाला तसं पाहायला गेली पूर्वीची माळ किती विश्वास होता तात्यावरती. विश्वास श्रद्धा काय असते हे जिवंत उदाहरण महाराज आपण डोळ्याने पाहिलेलं अनुभवले की श्रद्धा काय असावा, विश्वास काय असावा हे दादांच्या ठिकाणी आपण अनुभवलं. दादांना अनुग्रह घेण्यासाठी ज्यावेळेस काही मंडळींनी महाराज केलं त्यात जामीनदार असतील, सर असतील, का नाही, तर ते नगरला जाणं काय सरांचं नाव, शिंदे सर. शिंदे सर म्हणले होते दादांच्या अंत्यविधीची. शिंदे सर महाराज संदेश वाताने बोलले होते. म्हणले ज्यावेळेस आम्ही बोललो म्हणले दादांना अनुग्रह घेण्याच्या टायमिंगला सांगितलं तुम्ही गुरु केलेत पण ते असं तसं काय बोलले थोडं. तर ते सर म्हणले दादांच्या 2 वेळेला धार लागल्या होत्या. काय बोलायचे तर कोणाला बोला, मला बोला पण माझ्या गुरुला बोल नका. काय बोलायचं मला बोला पण माझ्या गुरुला बोल नका. तर शिंदे सर म्हणले आम्ही प्रभावित झालो. अरे आपल्याला अनुग्रह आहे तरी आपला एवढा भाव नाही. नाम नसताना एवढी यांची श्रद्धा आहे, त्यांचा एवढा भाव आहे. आणि मग हळूहळू दादांनी ज्यावेळेस सहवासामध्ये आले आणि अनुग्रह घेतल्यानंतर परत दादांनी जे साधना केली, चिंतन केलं. कारण इथं सगळ्यात महत्वाची साधना आहे, सगळ्यात महत्वाचं चिंतन आहे महाराज. विश्वासाने केलेलं चिंतन आहे ना ते कामाला येतं महाराज. आज बघा ना आता जसं मग काय सांगितलं पोपळे भाऊनी, आज हाही उदाहरण महाराज तसं. आज बाकीच्या डोक्यात किती लगेच बसतंय, लोक गेलेले किती डोक्यात बसतात, लगेच करुणा आला किती डोक्यात बसतंय. पण सत्संग एवढं केलं नाही तरी महाराज नामाचं महत्व तेवढं डोक्यात बसतंय का? आम्हीच म्हणतोय जर थोडं वातावरण बाजूला गेलं की अवघड आहे, हे सोपं रेंज नाही महाराज. हे आपण जसं नामाचं महत्व आहे ना तसं एक महाराज मायेचं सुद्धा तेवढं ताकद आहे. मायेची ताकद कमी काय, मायेची ताकद. कारण भवनदीचं पाणी गड्या भलतच ओढीत आणि भल्या भल्या पाहुणाला हसवडून पाडीत. हा महाराज किती मोठा भारीचा मोबाईल असू नये पण रेंज गेल्यावर काय होतं माहिती का, फोन लागतो का? बरं जाऊ दे, लागायचा विषय सोडून द्या. आपण येतो का तरी काय येत नाही. आणि मोबाईल भारीच आहे ना, चार्जिंग बी आहे पण रेंज गेली तरी एवढा घोटाळा आहे. हा एवढा घोटाळा आहे. मग आज जर साधकाचे आपण जर परवाच्या बाहेर गेलो रेंज गेली काय होईल? मग आपण म्हणतो भली भली माणसं अशी का वागतात, ज्यांना आपण नाव असतो म्हणून जास्त नावाच्या माग जो जातो ना महाराज, तर का नावाच्या माग लागतो ना अवघड आहे महाराज. काही कारण माया म्हणते माझं गिराईक आहे आणि माया कोणाच्या नादी लागते? माया एवढी इडी नाही. हे चिटकून गिराईक तुम्ही सांगा खरा मासा मोठा पकडणारा चिंगड्याच्या नादी लागत नाही. चिंगड्या त्याला वाटतं मोठमोठाली मासे सापडावा ज्याला वजन असतं. आता ते डोक्यात काय शिला पाहिजेत ना आणि कशा पाहिजेत त्या, आता किंमत कशाला भेटणार आहे, वजन कशाला आहे, मोठ्याला आहे ना. मग माया कोणाला पकडीत जास्त, छोट्याला का मोठ्याला? आता आपल्याला मोठं व्हायचं का छोटं व्हायचं, हे सगळ्यात मोठं आहे महाराज, महत्वाचं आहे. पण परमार्थ आपण जर पाहायला गेलं तर मी माझं सांगतोय आम्हाला परमार्थात मोठं व्हावं वाटतंय. काय वाटतंय? मोठं व्हावं वाटतंय. पण मोठ्याला काय महाराज दयानगी मोठेपण दया येताना कठीण. पण ज्यांच्या दरबारात आपण बसलोय महाराज त्यांनी परमार्थ मोठा होण्यासाठी केला का लहान होण्यासाठी केला? बरं आपण मोठा कशाने म्हणतो? परमार्थात यावर जाऊ द्या. ती गाडी बंगला म्हणलं की आपण मोठा म्हणतो. आपली मुलगी सुद्धा कोणाला द्यायची?
मोठ्याला द्यायची. पेताड सुद्धा म्हणतो पेताडाला मुलगी द्यायची नाही. थोडा हुशार पेताड असतो बरं का. काय काय बाबा प्यायला भेटतंय जावं ऐकून किंवा ते शिन बघायचे मला त्याला मुलगी द्यायला बसलाय तिथं नाही सांगत. पण खरा विचारवंत पेताडाला किंवा त्याला पेताडाला सुद्धा आपली पियाला सुद्धा आपली मुलगी देऊ शकत नाही. पण ही झाले व्यवहारातले महाराज. अध्यात्मातला मोठा कोण? आपण कोणाला मोठा म्हणतो? नाही, आपण साधक दृष्टीने जर थोडंसं पाहिलं, थोडंसं उंचीवरती जर गेलो आणि उंचीवर नाही गेलो तर आपण मोठा कोणाला मानत? शिष्य समुदाय, गाडी, टाईट मध्ये राहतो, मोठमोठाले कीर्तन करतो, तारखा घेतो पैसे ठरवून. आपण सुद्धा या भारत त्याला मोठा म्हणतोय महाराज. मोठा कोण महाराज? मोठा कोण? आणि ज्यांच्या आपण महाराज ह्याच्यावरती आहे आदिष्ट आहे त्यांनी कधीच ह्या गोष्टी केल्या नाहीत. कधीच कीर्तन सांगणे नाही महाराज, कीर्तन सांगणे नाही, पण कीर्तन केलंय का नाही? कीर्तन केलंय. अनेकांना जरी अनुग्रह दिले असले तरी महाराज मी देणार आहे हा सुद्धा भाव महात्म्याकडे नव्हता. पुढे दादांच्या चरणी तीच विनंती. कारण हा भाव सुद्धा नकोय आपल्यामध्ये महाराज का नाही? खऱ्या अर्थाने महात्म्याने एक सद्गुरूचं कार्य शेवटच्या श्वासापर्यंत एक श्रीपाद बाबांचं कार्य, आपला फोटो लागावा, आपला बॅनर लागावा, आपलं कुठंतरी नावलौकिक व्हावा, कधीच महात्म्याने अपेक्षा केली नाही. कधीच महात्म्याने अपेक्षा केली नाही. आणि त्यांना सुद्धा वाटतं असणार हा समुदाय आहे ना, त्यांनी सुद्धा आज तसं बनावं. जसं मंदाताई मला बहुतेक दिवशी म्हणले की मंदाताई म्हणल्या की बाबा दादांचं हे करत असताना बाबांचंच नाव पुढे येतंय, श्रीपाद बाबांचं. मला म्हणले बाबा म्हणले अहो करणारे दादा, त्यामुळे दादांचं नाव घेऊन देते का? कोणाचं घेऊन देते? ही तर खरी मोठी लीला आहे महाराज. खरी मोठी हीच लीला आहे. अजून ते कारण महाराज तो विश्वास आहे, तो महात्म्याचा भाव आहे. महात्मा महाराज खरंच म्हणजे आज जर पाहायला गेले तर नामामध्ये पावर आहे, ताकद आहे, सर्व गोष्टीत. पण नामरूप झाणारी अशी युवती आज संगीतात आहे बघा बरं. काय हो महाराज देहाकडे जर पाहिलं तर काय? आज आपण आता थोडं बोलायला लागलो मोठं की माणूस महाराज 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 वा 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 म्हणणार. पण आज देहाने जर पाहायला गेलं, देहाने जर विचार केला तर काय? संगीताकडे पाहायला गेलं, संगीत आहे, कोणी कोणी पाहिलं जवळजवळ पाहिजे त्या. देहाकडे पाहिलं कसं आहे? पण महात्मा अशांना जवळ करत असतो, कारण त्यांच्या ठिकाणी कुठला कर्तृत्वपणाचा भावच नाही ना. जसं सचिन भाऊ मस्त बोलले विवेकाने महाराज, ही सुद्धा गोष्टी नकोत आपल्याला महाराज. काय हा कर्ता भाव जो आहे ना तो सुद्धा आपल्याला घ्यायचा नाही. सावध व्हायचंय, सावध होई बापा, काळ लागला शे मापा. आणि म्हणून ही अशी मंडळीत म्हणून मी तो म्हणतो दादा आपल्याला जिवंत ठेवतात. आणि सोपं काय गुरुपणाचा किंवा महाराज म्हणण्याचा, हे सोपं काय? रेत काय आहे? भल्या भल्याला उलटू पालखी महाराज, भल्या भल्यांना मी कुणीतरी ह्यांच्यापेक्षा वेगळा आहे, मी कुणीतरी विशेष आहे. पण महात्म्याने हा भाव ठेवला नाही. फक्त आपण एक सद्गुरूचं दास आहे नाही. आणि म्हणून असणार मला दादांनी शेवटच्या दिवसापर्यंत तीच कार्य केले. आणि म्हणून सगळी मंडळी सेवा म्हणून करतात. म्हणून दादांच्या दरबारामध्ये यायचं बरं का राव बाबा. एवढं तळमळ आलं महत्वाचं आहे. आपलं अधिकाराचं क्षेत्र आहे, कारण अधिष्ठान आहे महाराज, हे आपलं अधिष्ठान आहे. आणि समाधान वाटतं. अशी माणसं महाराज एवढे आज जर पाहायला गेलं तर, एवढं जर पाहायला गेलं तर एवढं कलावंत, एवढं सुंदर गायन करतात, एवढं सुंदर हे. पण महाराज हा भाव आहे. काय भाव आहे महाराज? अधिष्ठानाच्या ठिकाणी. कारण व्यापक जर ज्ञानाच्या दृष्टीने जर विचार पाहिला, कारण गुरु ते ज्ञान, गुरु ते काय? ज्ञान आहे. कुठलं ज्ञान आहे? तर महाराज खऱ्या अर्थाने आपण नेमकी कोण आहोत हेच ज्ञान आहे बरं का. पण मी तर दादांना विनंती करेन जास्त ज्ञान नको बरं का. जास्त ज्ञानाने काय होतं? राऊतांचा विषय होतो निवांत, ते दिसत्या बोलले ते म्हणजे ज्ञानाने सगुण वस होतं. कारण कधी कधी काय होतं, जास्त कळणं सुद्धा धोकेदायक आहे. आपण तोंड आपल्याला कधी दिसतं श्रीगोंद्यातलं, पण पाय फसलं दिसाना. आता काय करायचं? आता आधी कुठला दिसावा? नाही आपला प्रवास कधी व्यवस्थित होईल? श्रीगोंद्यातलं लय दिसायला लागलं की नाही. एक मला एक दृष्टांत सांगतो. एक महाराज होते असे, ती मला सगळं कळत होती. आता थोडस कळतं, पण एक पाय हुशार होती. कीर्तनात महाराज आता लोक फेका पूर्वीचं काय, आता काय फेका हाणायचे ते महाराज, आणि फेका हाणायचे, पण ती ताई हुशार होती, सद्गुरुनिष्ठ होती. तिला समजलं ही महाराज नाही, ते समजलं ना किती पाण्यात आहे हे तिला समजलं. मग तिने काय केलं, ती सांगायचं मला हिथं आता दिसतंय महाराज कुठं काय चालेल. पूर्वी आता एवढं चॅनल नव्हते, एवढं असं काय दिसत नव्हतं. आता महापूजा जरी झाली पंढरपुरात तर हिथं दिसते का नाही. पण ती म्हणायचं मला सर्व दिसतंय पंढरपुरात काय चालेल बरं का. आता गावाकडे ग्रामीण भागात कीर्तन सगळे लोक म्हणत काय काय वा वा महाराज, महाराज दर्शनाला रांगा काय, दक्षिणा काय, पेढे काय महाराजांना आहे. आणि मग आता असं झाल्यानंतर ताई म्हणली, ताई हुशार होती, ताई म्हणली महाराजांची व्यवस्था कुठं, महाराज कडक म्हणले हुशार महाराज ह्यांची व्यवस्था व्यवस्थित झाली पाहिजे.
मग काय केलं, एक ताईने मी करते नियोजन सगळं ह्यांचं, देऊ आमच्याकडे म्हणले, त्यांच्याकडे नेलं. आता नेल्यावरती स्वागत मोठा महाराज, 4 व्हीलर गाडी काय, त्याचं थाटमाट काय नेलं. पण नेल्यावर ताईने अशी गमत केली, भजी बी केले बरं का, भात केला, काही अनेक प्रकारचे पाची पकवान केलं. पण गमत अशी केली, आता महाराजांना आवडती भजी, तिने भजी महाराजांना वाढलीच नाही, जवळचं दिसत नाही, जगाचा गोठा होतो, काय भजी वाढली नाही, सगळं काय बाकीच्याला वाढलं. आता भज्याचा वास सुटलेला, बसा म्हणजे सुरुवात करायची म्हणाला. आता महाराजांना भजी नाही आल्यामुळे महाराज म्हणलं हे आवडच खेळ, उलट आपला मान आधी, आता मान करीत होतो आपला मान आधी, सगळ्याला भजी वाटले. म्हणजे ताई एक बोलू का म्हणले, म्हणजे काय मला जमतं म्हणजे बेसन पिठाचं काय तसं माझं तिचं काय वाकडं नाही, तुम्ही मला भजी का वाढली नाही, पक्षीपात का करता तुम्ही, मला भजी का वाढली नाही. म्हणले महाराज भजी वाढली नाही तुम्हाला, आणि तुम्हाला म्हणतो पटपट दिसतं, हे तर कसं काय दिसत नाही. तिने काय केलं, ती हुशार होती, तिने भाताच्या हात भजी वाढून आधी भजी ठेवली होती, तेव्हा भात टाकला म्हणजे तुमचं तुम्हाला ताटात दिसत नाही, पंढरपूरला कसं काय दिसतं. बाकीची पंक्तीला हुशार हुशार लोक बसली होती. महाराजांनी जेव्हा मान खाली घातली, म्हणजे ताई तसं नाही, माझी तुमची चेष्टा केली. म्हणजे मग कीर्तन मग चेष्टा चालली होती काय, पंढरपूरला दिसतं ते पंढरपूरला दिसतं. मग सांगा आता तुम्ही महाराज, लांबचा दिसावा का जवळचा दिसावा, दुसऱ्या चुका दिसावा का आपल्या दिसावा, आपल्या चुका दिसल्या मग गोठळा वाढत नाही परमार्थात. आणि परमार्थात जसं भाऊ सांगतो किंवा आपण आपल्याकडे पाहिजे, आणि अंतर्मुक्ता सगळ्यात महत्वाची आहे. सगळ्यात महत्वाची काय आहे, आपल्याला अंतर्मुक्ता महाराज महत्वाची आहे. कारण आपण अंतर्मुख होणं, आपण दुसऱ्याकडे कुठ करण्यापेक्षा आपल्यात काय आहे, कारण आपल्यात किती गाभाळ आहे, हा दुसऱ्याला सुधारण्यासाठी आपण काही गोष्टीचं हे केलं पाहिजे. आणि दुसरं चुका दाखवतोय म्हणजे महाराज अजिबात कमीपणा नाही. कारण काय होतं साधकाकडे महाराज, हे दुसऱ्यांनी थोडंसं बोट केलं की आपल्याला वाटतं मीच माझं सांगतोय की आपल्याला वाटतं मला हे का बोलतोय, मला हे का करतोय. उलट एकानं जर आपल्याला मार्गदर्शन करत असलं ना, खरंच माय बाप आपलं जर सुधारायचं असेल, त्याला कुठंतरी काहीतरी कमवायचं असेल, नवे नवे आपल्याला नको ते जर घालवायचं असेल ना, काही गोष्टी ऐकून घेणं लई महत्वाचं आहे महाराज. आणि ऐकून घेऊन थोडंसं विचारपूर्वक, कारण आपण परत ऐकायचे, आपण त्यांचीच म्हणून ऐकायचे. आता आपला काय न जायचं ताटा नित्य मनमुठी वटवट तैशी दे का. आता बेडकाला काय किती सांगितलं तरी ड्रावच करणार आहे, कारण ती काय मकरंद सेवन करणार आहे का, नाही ती काय खाणार आहे. मग चिखल बरा आहे काय, तो असणारा कमळाचा जो असणारा मकरंद तो बरा आहे. मग आता आपल्याला काय करायचे, म्हणून असणारे जीवाकडे मी आणि माझे. पण संतांनी मी माझं टाकलेलं आहे, तैसे अहम ममतेच्या लवड सवडी माते न पवतीची बापुडी. दादा काय मूवी घ्यायची महाराज, तसं मी आणि माझं खऱ्या अर्थाने आपल्याला आड येतं. आणि म्हणून खरा असणारा भक्तीचा जो मार्ग आहे, भगवंतापर्यंत जाण्याचा जो मार्ग आहे, स्वरूपाकडे जाण्याचा जो मार्ग आहे, खऱ्या अर्थाने तो आपला महाराज तिथंच खरा आपल्याला फाटा फुटतो महाराज. तो या झाला फाटा बाधिकेचा बाध करण्यासाठी, काय खऱ्या खऱ्या अर्थाने देहबुद्धी बाध करण्यासाठी हा मनुष्य जन्म आहे, भगवंताच्या प्राप्तीसाठी हा मनुष्य जन्म आहे. पण संत तेच करतात, कारण गुरुनी दाखवलेल्या वाटेने आपल्याला जायचे. आणि म्हणून गुरुपौर्णिमा आहे, ज्यांच्या जीवनात सद्गुरू आहे महाराज. गुरुपौर्णिमा कोणासाठी आहे, हा खऱ्या अर्थाने आपल्याला आपली जागृती, कारण हा सूर्य आपल्या जीवनामध्ये, पौर्णिमेचा जो सूर्य आहे ना, पूर्ण सूर्य, पौर्णिमेलाच पूर्ण असतो ना, अमावस्येला हा ते आपला चंद्र, पौर्णिमेला अमावस्येला हा पूर्ण कधी असतो, पौर्णिमेलाच पूर्ण महाराज. असा बोध तुमच्या आमच्यामध्ये पूर्ण प्रकाशित होण्यासाठी महाराज का नाही. आणि तो गुरुपौर्णिमा आहे, ती व्यास पौर्णिमा आहे महाराज. आणि म्हणून खऱ्या अर्थाने गुरुन दावलेल्या मार्गाने आपल्याला जायचंय. म्हणून गुरु तेथे ज्ञान, गुरु तेथे ज्ञान आहे काय, ज्ञानी आत्मदर्शन, त्या ज्ञानाने महाराज आत्मस्वरूपाचं दर्शन होतं. अज्ञान निघून जातं, आत्मस्वरूपाचं दर्शन होतं. आणि त्या दर्शनाने काय, दर्शने समाधान अतिदैशे, त्या दर्शनाने खरं समाधान आहे. बनकर महाराज बोलत असतात, ज्या दर्शन का परदर्शन, माणसाला दर्शन आवडतं का परदर्शन, दर्शन आवडतं. आज काय आवडतं, आज काय चाललंय परदर्शन. ते माझ्या पाया पडला नाही गाड्या, हा नाही बरोबर आहे. तो नम्रता जी असते भाव आहे, ज्याची ती श्रद्धा आहे. कोणी पाया पडलं म्हणून उलट आपलं कमी होतंय, मग साईडला पडायचं नाही काय, आपल्याला काय कुठं कमवून जायचं का गाठोडं काय, म्हणजे आम्ही पाया पडून देत नाही. पाया पडून देत नाही म्हणजे तुला काय गाठोड झाला असा नाही, तुला काय कमवायचंय. पाया पडलं कमी होतं, आपलं कमी होतं, त्याला जातं कुणाला पुढच्याला. कमी झालं ज्या झालं तर चिंतन केलं सगळं जागे येतं, काय अडचण नाही, काय घाबरायचं नाही, काय फक्त आपल्या नम्रता. पण बाहेर वागता वागता आपल्याला आतून बी वाकायचंय. मात्र कुठं सांगितलंय, कुठं वाकाय सांगितलंय, आतून वाकणं महत्वाचं आहे महाराज. आणि नम्र झाला होता, पण नुसतं आतून वाकणं म्हणजे एवढं सोपं नाही, बाहेरनं बी वाकावं लागतंय. आतनं वाकणं एवढं सोपं आहे काय, आत लई टाईट आहे, आत काय गावाला सोपं आहे काय, माझ्यासारखा मीच. कसं काय झाली मग लोक,
कसल्या मंत्रमुग्ध केली आपल्यासारखं आपणच. आता ही आतला ताटा काय सोपा आहे काय सहज जातो काय आपलं प्रोजेक्ट नादच करायचं नाही कोणी. कारण तसं जर पाहायला गेलं तर महाराज जो जो करील उपाय तो काय होतो अपाय होतो. महाराज प्रत्येक गोष्टीतून अहंकार वाढतो. जसं मग अशी प्रमाण सांगितलं. कारण नाना साधनाच्या नाथ महाराज आपले नामदेव निळोबारा सांगतात नाना साधनाच्या केल्या खटापटा ते न पोती याच्या दारवंटा. महाराज नाना साधना तिथपर्यंत जाऊ शकत नाहीत पण सद्गुरून दिलेली वाट जी आहे ना ती वाट खऱ्या अर्थाने बरं का महाराज आपल्याला सगळं झालं होती. पण काय केलं पाहिजे आपण जर दिवा लावला सूर्योगाला अंधार आहे का आणि जर सूर्य उगून अंधार राहतोय सूर्य उगवला का मग हा भ्रम आहे का बरोबर आहे नाही. सूर्य उगून जर अंधार राहत असेल तर हा काय तसं महाराज सद्गुरूंचं पूर्ण ज्ञान एकदा का अंतःकरणामध्ये प्रगटलं की हा भेद हा सहज जात असतो. आणि म्हणून ज्या महात्म्यांच्या दरबारामध्ये आपण महाराज नाही महात्म्यांनी ते केलं म्हणून हे प्रेम आहे. आज या माता माऊली सुद्धा काय श्रद्धा आहे का नाही श्रद्धा आहे विश्वास आहे महाराज. एवढं सोपं नाही. काय काय मंडळी म्हणजे आमची घरची आम्हाला जाऊन देत नाहीत कुठं आणि तू कोबरा निघाल्यावर कुणी थांबून घेतलं तू कोबरा निघाल्यावर चल म्हणल्यावर आली का ती तर थांबून घेतलं का. काय काय म्हणजे आमची घरची जाऊनच देत नाही तर कुठं मंदिरावर आणि तिचा निरोप आल्यावर राहीन का मला. असू द्या काही बंधनही पाळावं लागतात काही मंडळींना हातामध्ये नसतं. पण आज एवढ्यावरती मात करून महाराज एक सद्गुरूच्या दरबारामध्ये आज काय काय ताई माहेरला जाईनात कशामुळं म्हणजे या घरातल्या माहेराला पण खऱ्या माहेराला आल्या ना का माहेराला आल्या खऱ्या तर विश्वास आहे श्रद्धा आहे महाराज. आणि तो भाव मगाशी ताई म्हणले आमच्या बाबरताई आता कशा आल्या काय आल्या भाव आहे. भाव थांबून देत नाही. भाव थांबून देत नाही किती म्हणतात आम्हाला तस्मीला तर दमच टिकत नाही म्हणली. आम्हालाच कधी कधी अडचण होती दशमीला यायला घरात आम्हाला जास्त कळायला लागले. पण त्यांचा भाव आहे महाराज. भाव बळे आकडे एरवी ना कळे महाराज. म्हणून ज्ञान जरी झालं तर ज्ञान गिळणं सगळ्यात महत्वाचं आहे. ज्ञान गिळणं महत्वाचं आहे. ज्ञान जर नाही गिळलं तर ते ज्ञान महाराज आपल्या मुळा उठतं बरं का. ज्ञान जर जास्त झालं तर कोणाच्या मुळा उठतं ते दुधारी तलवार आहे सुडीत नाही. तुम्ही सांगा लाईट आहे करंट आहे ते म्हणजे काही वायरमन आहे लय मैत्री आपल्याला दिसाचा संबंध आहे कोण भलेच बघा तुम्हाला बरेच ऐकाय भेटले असते काय काय वरतीवरच लटकून राहिली कोण वायरमन. आणि नाव काय वायरमन आहे महाराज. माणूसच वायरचा मेन आहे तो त्याला ज्ञान आहे सगळं पण त्याला सुद्धा सुट्टी नाही महाराज. म्हणून असणारा त्याच्या अर्थाने हरिभक्त परायण प्रियभाऊ असतील भाऊ असतील दोघातलं एक जण खरं अर्थाने समारोप करतील नाही सुंदर अशी प्रवचन झाली. आणि भाऊ जसं म्हणले नियोजन करून